हाय फ्रेंड्स, कसे आहात? तर चला आज आपण बनवणार आहोत घेवड्यांच्या बियांची भाजी. तर बघा, त्यासाठी कढीपत्ता घेतलेला आहे, अद्रक लसूण बारीक करून घेतलेले आहे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, त्याचबरोबर मसाले पाहून घेऊया. मिरची पावडर आहे, काळे तिखट, धना पावडर, हळद आणि नमक. तर चला आपण सर्वात पहिले या बिया तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर बघा, नेहमीपेक्षा मी जास्तच तेल घेतलेलं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला या बिया फ्राय करायच्या. एकदम बारीक गॅसवरती आपण हे फ्राय करून घेऊया, म्हणजे बारीक खमंग शिजल्या जातील. बघा, तेलामध्ये फ्राय केल्यामुळे या बिया पटकन शिजल्या जातील. एक 10 मिनिटं बारीक गॅसवरती आपण ठेवून देऊया. बघा, बिया फ्राय व्हायला लागलेल्या आहेत, कडकड असा आवाज येतोय. एक 2 मिनिटं झाकून ठेवूया. बघा, 2 मिनिटं झालेली आहेत. बियांचा कलर पण बदललेला आहे. तर चला या बिया आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा, मी बिया काढून घेतल्या आहे, त्याचबरोबर तेलही थोडंसं कमी केलेलं आहे. तर ते यामध्ये आपण कांदा परतून घेऊया. बघा, फ्राय केल्यामुळे या बिया 75% शिजलेल्या आहेत. आपल्याला उगाच थोडंसं नॉर्मल पाणी ओतून आता याची भाजी बनवून घेऊया. बघा, कांदा भाजत आलेला आहे, तर त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया. त्याचबरोबर कढीपत्ता, हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेऊया. टोमॅटो पण चांगले फ्राय करून घ्या. टोमॅटो फ्राय झालेला आहे, तर घेतलेले सर्व मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया. मसाले पण चांगले मिक्स करा. यानंतर फ्राय केलेल्या बिया, बघा चांगल्या मिक्स करून झालेल्या आहेत. तर आपल्या गरजेनुसार आपण पाणी ओतून घेऊया. बघा, मी इथे एक मोठा कप घेतलेला आहे. एक 10 मिनिटं या भाजीला गॅसवरती ठेवून देऊया, म्हणजे आपली भाजी चांगली शिजली जाईल. बघा, भाजीला छान उकळी आली आहे आणि तरीही खूप छान आली आहे. तर एक आणखी 5 मिनिटं आपण ह्याला शिजवून घेऊया. बघा, आपली भाजी होत आली आहे. तर यामध्ये थोडेसे शेंगदाणे कूट टाकून घेऊया.
तर पाहू शकता फायनली आपले घेवड्यांच्या बियांची भाजी रेडी आहे. बघा खूप छान झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.